नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठा बदल, नाहीतर होईल फॉर्म रिजेक्ट। हे काम केले तरच मिळेल पीक विमा। या वर्षी 2024 खरीप पीक विमा भरताना नवीन नियम आला आहे। असे समजा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड, पासबुक व 7/12 वर नाव सारखे नाहीत, म्हणजेच थोडा फरक आहे। उदाहरणार्थ रामनाथ, बालाजी बाळासाहेब, बाळू ज्ञानेश्वर, ज्ञानदेव असे अनेक उदाहरणे आहेत। काहींच्या 7/12 वर आडनाव नाही, त्यांचे आडनाव टाकून घेणे, जसे आधार पासबुक आहे तसे। आधार कार्ड, पासबुक व 7/12 वर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे, कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा नसेल तर विमामध्ये फॉर्म अपलोड होत नाही, तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील। त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकणार नाहीत, कारण तुम्ही म्हणता अगोदर विमा आम्हाला येत होता त्याच नावावर किंवा त्याच आधारावर ह्याच पासबुकवर, पण आता नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असेल तरच विमा येत आहे, नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करत आहेत। यावर्षी विमा भरताना आपण भरलेला माहिती किंवा डेटा बरोबर असल्याची खात्री करा आणि फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरला पाहिजे। आजच आपले आधार, पासबुक व 7/12 पाहून घेणे, थोडीही चूक असेल तर आजच दुरुस्त करून घ्या। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।